तर तुम्ही इथं आले तुम्हाला कसं वाटलं गौरीकुंडला स्नान वगैरे करून? मला गौरीकुंडचं तर छान वाटलं, गरम पाणी वगैरे. हां मुलीला कुंड छान आहे, मंदिर छान आहे आणि ती व्यवस्था चांगली आहे. त्या वगैरे रूम रेट वगैरे कमी आहे. रूम रेट कमी, 300 रुपये एक दिवसा स्टेसाठी. हा, ते एक दिवसासाठी सामान वगैरे. बाकी मग आपण जसं घेतलं तसं 1000-1500 रुपये. हां आणि जेवणाचे वगैरे कसे रेट? जेवणाचं इकडे जेवण एकदम बिलकुल म्हणजे साधा आहे. इकडे बघ ना, फोटोकडे बघ. जेवण म्हणजे एकदम साधा आहे. आपलं लाल मिरची वगैरे नाही आहे, सिंपल हिरवी मिरची आहे आणि एकदम ठीक आहे. हां नॅचरल खाते इकडचे लोक, पावडर वगैरेचं नाही खाते. त्यामुळे यांच्या तब्येत एवढ्या स्ट्रॉंग आहे आणि एवढं पहाडावर ते चढते आपल्यासारखे लोक नाही करू शकत. डेली त्यांचं चढ उतार राहतं. बरोबर बरोबर. परंतु त्यांच्यामध्ये एक इमानदारीची दक्षता जास्त वापरते काही दिवसात नाही. आणि जे मनामध्ये त्यांचे विचार आहेत ते एकदम चांगलं आहे. म्हणजे असं नागपूर जिल्ह्यासारखं असं म्हणजे थोडं काम सारखं नाही भिजवणं किंवा कोणाला धोका देणं किंवा कोणाला समजून नाही सांगणं अशा वगैरेची पद्धत नाही आहे. म्हणजे लोकांची मेंटॅलिटी. तर चला मित्रांनो, काकांनी म्हणजे काकांचा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला व्हिडिओमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव, जय श्रीराम, जय गोमाता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.